हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो. तुमच्या सगळ्यांना वाटलं असेल रेसिपी शोचं नाव घेते आणि ही इथं कुठं आली, तर आपण सरिताज किचनमध्येच आहोत आणि आपल्या चॅनलवरती म्हणजे रेसिपी शोवरतीच रेसिपी आहे, पण करणार मात्र मी नाहीये. कोण करणार आहे? अर्थातच लक्षात सगळ्यांच्या आलंच असेल, आपल्यासाठी रेसिपी करते सरिता. तर ओळख वगैरे द्यायची काहीच आवश्यकता नाहीये. सगळ्यांनाच माहिती आहे कशा रेसिपीज असतात, मस्तपैकी चविष्ट तर असतातच, पण टिप्स ट्रिप्स खूप सगळ्या असतात. तर तशाच पद्धतीची अगदी एक सिंपल रेसिपी, पण कितीही सिंपल रेसिपी असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी गोष्टी अशा असतात की ज्या महत्त्वाच्या असतात सांगणं, जेणेकरून ज्या कोणी नवीन व्यक्ती किंवा जी कोणी बाई स्वयंपाकघरामध्ये नवीन आलेली आहे तिनं जर ती रेसिपी करायला घेतली तर तिला सुद्धा ती जमली पाहिजे. हा हेतू मनात धरून सगळ्या गोष्टी अगदी मनात एकही आपण कसं म्हणतो पॉइंट न ठेवता दिलखुलासपणे जी रेसिपी करते तिच्या हातची. कुठली रेसिपी पाहिजे? आज मी मेदू वडे दाखवणार आहे. अरे वा, आणि कुरकुरीत. खरं तर साधी सोपी रेसिपी आहे, म्हटलं गप्पा पण मारता येतील. आणि मेदू वडे करत असताना आपल्याला जी कोणती काळजी, कारण बघ ना बरेच जणांना तो आकार देता येत नाही. आकार देता येत कारण ते पीठ वगैरे पातळ होतं, व्यवस्थित वाटता येत नाही. खरं तर मेदू वडे हे फक्त डाळीपासूनच केले जातात, पण काही आपण वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात वापरू शकतो जेणेकरून त्याची चव न बदलता ते कमी तेलकट आणि कुरकुरीत होतात आणि आपल्याला तळायला सोपे पडतात. काय होतं माहिती का, म्हणजे माझ्या बाबतीतलं सांगते मी. जेव्हा नवीन होते ना, एकतर ही जी डाळ असते ना पटकन वाटली जात नाही, थोडंसं तरी त्याला पाणी लागतं. आणि पाणी जर आपल्याकडनं चुकून जास्त पडलं, ते मिश्रण जर पातळ झालं तर मग मात्र ते वडा नाही तो भजा होतो. आणि अक्षरशः ते भजीच सोडावी लागतात. चव बदलत नाही, पण काय म्हणतात ना, देखणेपणाला पण महत्व असतं. बरोबर, कारण माणूस पदार्थ पहिल्यांदा डोळ्यांनी खातो आणि नंतर पोटात जातो, तर त्याच्यामुळे देखणे पण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे आकार उकार न बदलता छान मस्त गोल गरगरीत असे मेदूवडे कसे करायचे आणि एक छान असा पदार्थ आपण त्याच्यामध्ये वापरणार आहे जेणेकरून त्याची चव बदलणार नाही, मात्र कुरकुरीत तर तो तसा होणार आणि आकार सुद्धा सुंदर येणार. चला तर मग रेसिपीला करायची सुरुवात. चल स्टार्ट. तर सगळ्यात अगोदर आपण काय घेतलेले, तर इथं मेदू वड्याला सगळ्यांना माहिती लागते उडदाची डाळ. फक्त ना उडदाची डाळ घेताना शक्यतो गोटा उडीद डाळ घ्यायची, म्हणजे काळी सालाचं उडीद नाही. तर तुमच्याकडे जर मिळत असेल तर ही वापरा, साधी पण चालते. साल काढलेली पण अख्खी उडीद डाळ असते. कारण तुलाही माहितीये मी 8-9 वर्ष साऊथ इंडियामध्ये राहिलेली आणि तिथं जेव्हा पदार्थ करायचे ना तर ते ह्याचे व्हायचे, कारण तिथं साधी डाळ मिळत नाही आणि ते खूप चांगले व्हायचे. पुण्यात आल्यावर मला जरा काहीतरी गडबड वाटली म्हणून मी परत ही ट्राय करून बघितली, तर चांगले होतात या डाळीचे कुठलेही साऊथ इंडियन पदार्थ. तर आता डाळ मी इथं चांगली भिजवून घेतलीये. खरं तर डाळ अगदी 2 तास भिजली तरी चालते, पटकन भिजली जाते, एवढा काही वेळ लागत नाही. पण असेलच वेळ तर आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही रात्री भिजत ठेवू शकता. आणि डाळ खूप धुवायची नाही, ही पहिली टिप. मला टिप्स द्यायची खूप सवय आणि 1-2 वेळा धुवायची, भिजत घालायची, त्यानंतर मात्र पाण्यातनं उपसून वाटून घ्यायची आणि शक्य तेवढं कमी पाणी वापरायचं. आणि बऱ्याचशा वेळेस ते आपल्या मिक्सरच्या भांड्यावरती पण डिपेंड असतं पाण्याचं प्रमाण. आता मी हे डाळ भिजलेलंच पाणी अगदी एक असं 2 चमचे घालते. ठीक आहे. आता हा मिक्सर बऱ्यापैकी चांगला वाटतो म्हणून मी कमी पाणी घातलंय. तुम्हाला थोडंसं 1-2 चमचे वाढू शकतं प्रमाण. तर बघ हे पीठ आहे ना, मी एकदम बारीक वाटून घेतलंय. तसं तर पूनमला शिकवण्याची काही गरज नाहीये, ती तशी एक्सपर्ट आहे, पण मी माझी एक वेगळी पद्धत सांगते. तर हे पीठ बारीक करताना किंवा डाळ वाटताना जितकं शक्य होईल तितकं कमी पाणी घाला, एकदम बारीक वाटा. पण जर त्याच्यासाठी जर खूप जास्त पाणी घालायला लागत असेल आणि किंचित रवा राहत असेल ना तर एक वेळ रवाळ चालेल, पण बारीक वाटलं जावं म्हणून खूप जास्त पाणी टाकायचं नाही, तर मग वडे खूप जास्त तेल पितात आणि शेप सुद्धा व्यवस्थित येत नाही. येस. तर आता हे बघ मी ही डाळ आता चांगली वाटून घेतली. आता याच्यात आपण मीठ वगैरे घालायचे, पण त्याच्या आधी ही चांगली फेटून घेणं महत्वाचं आहे. बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम होतो की फुटतात, म्हणजे फुटण्याचं एक कारण ते पण राहतं, व्यवस्थित नाही ना फेटलं गेलं तरी सुद्धा ते. कारण कसं ना ह्याच्यात पाणी म्हणजे डाळ खूप पाणी पिलेली असते, मग जितकं पाणी जास्त आणि वडा पण जाड असतो ना, त्यामुळे हळूहळू स्टीम तयार होते आणि वडा फुटतो. त्यामुळं हे फेटून घेणं खूप गरजेचं आहे. एकसारखं ते फेटलं गेलं म्हणजे पाण्याचं प्रमाण सगळीकडे एकसारखं ते डिवाइड झाल्यासारखं होत नाही आणि फेटल्यामुळे ते इतकं हलकं फुलकं होतं की ती स्टीम हळूहळू बाहेर पडते. जर तुम्ही तसंच ठेवलं ना तर ते स्टीम एका जागी जमा होते आणि स्फोट होते. बऱ्याचशा जणांच्या बाबतीत म्हणजे तशा कमेंट्स येतात की ताई माझा वडा फुटतो, मग हा असू देत नाही तर साबुदाण्याचा.
तर याला आता हातानेच फेटायचं, ते विस्कर येतं केक साठीचं ते नाही वापरायचं. हाताने व्यवस्थित फेटली जाते आणि छान मज्जा पण येते का हे फेटताना. हो, साऊथ इंडियन पदार्थ तुम्ही बघाल ना, इडलीचं मिश्रण जरी एकजीव करायचंय तरी ते हातानेच केलं जातं. तर याला एकाच दिशेने फिरवत फिरवत कमीत कमी 1-2 ते 3 मिनिटं तरी फेटून घ्यायचं, म्हणजे छान ते हलकं होतं. आता बघा हा रंग आहे ना हलकासा तुम्हाला असा क्रीमी दिसतोय. चांगलं फेटलं ना की पांढरा, अजून थोडा पांढरट होतो. बरेच जण प्रश्न विचारतात ते आपलं बीटर असतो ना त्याने फेटलं तर चालेल का, तर चालतं मला वाटतंय, पण ते खूप जास्त राडा होतो जे बीटरने फेटलेलं. त्यापेक्षा हाताचं परवडतं, थांबून हाताने फेटलेलं परवडतं. तर हे बघा पण ना याला चांगलं फेटलंय, रंग बदललेला आहे त्याचा, पांढरट दिसतो. आता हे जसं हलवलं की मग तुम्हाला कळेल, पण चांगलं फेटून घ्यायचं. 1-2-3 मिनिट तरी कमीत कमी फेटलं गेलं पाहिजे. आता यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालू. मीठ चवीपुरतं आणि सगळ्यात महत्वाचं ओल्या खोबऱ्याचे किंवा सुक्या खोबऱ्याचे एकदम बारीक असे काप. ते का टाकायचे ते पण सांगून याने काय होतं की बघा मी मगाशी काय म्हणाले की ज्यावेळी आपण कुठलाही पदार्थ तळायला टाकतो आणि ज्या पदार्थामध्ये समजा पाण्याचा अंश जास्त असतो आणि मेदूवडा असा बऱ्यापैकी जाड असतो, तर त्याच्यात हळूहळू ती वाफ तयार होत राहते. तिला जर बाहेर पडायला जागा नाही मिळाली तर ती एकदम स्फोट होतो आणि त्यामुळे वडा तेलातनं फुटतो. पण आपण त्याच्यामध्ये असं खोबरं घातलं किंवा इथं मी आलं आणि मिरची पण घालायला घेतलं, ते जर घातलं ना कुठेतरी त्याला गॅप मिळतो आणि ती वाफ तिथून बाहेर पडत जाते आणि वडा फुटण्याचे चान्सेस खूप कमी राहतात. त्यामुळे याच्यात मी 1 चमचा बारीक ओल्या नारळाचे तुकडे घातले, थोडीशी हिरवी मिरची पेस्ट करून वापरली तरी चालेल. आणि मुलं खाणार असतील तर मिरची घालू नका, कारण एकदम दाताखाली आली की तिखट लागते. आणि आलं ते पण एकदम बारीक बारीक चिरलेले. अगदी झटपट इन्स्टंट अशी रेसिपी आहे. आणि याला मिसळून घ्यायचं. हे बघा आता तुम्हाला कळतंय की पीठ असं ना एकदम असं कापसासारखं असं एकदम हलकं फुलकं झाल्यासारखं वाटतंय आणि रंग पण थोडा पांढरट आला. मगाशी असं टेक्स्चर नव्हतं, मगाशी असं एकदम गोळा होता. बराच वेळ ते फेटून आणि फेटताना शक्यतो ते एकाच डायरेक्शनने फेटायचं. बरोबर. तर हे बघा हे चांगलं मिक्स झालेलं आहे. पण जसं की मी सुरुवातीला म्हटले होते की तू एक सिक्रेट इन्ग्रेडियंट याच्यात टाकणार आहे, तर तो कधी टाकायचा आणि तो कुठला आहे? तर ते तांदळाचं पीठ आहे. तर तुमच्याकडे जर रेडीमेड तांदळाचं पीठ नसेल ना, मिक्सरचं चटणीचं भांडं असतं ना त्याला तांदूळ अगदी बारीक करायचे. अगदी बारीक नसले तरी हलके रवाळ असतील ना तरी चालते. आपला बारीक रवा जसा असतो तशा पद्धतीचं. तर ते पीठ घालायचं. आणि आता तुम्ही म्हणाल की तांदळाचं पीठ नसतं तर चव कशी लागेल? अजिबात चव बदलत नाही. आणि याचा फायदा म्हणजे वडे खूप जास्त वेळ कुरकुरीत राहतात आणि दुसरं म्हणजे की तेल कमी पितात आणि तेलकट. बऱ्याचशा जणांचं तसं पण राहतं, एकतर सोडा टाकतात बरेचशे जण की अजिबात आणि बिना सोड्याचे पण आता आम्ही करतोच आहे, त्याच्यामुळे दिसेलच की कसे होतात. आणि सोडा टाकला थोडा जरी प्रमाण जास्त झालं की तेलकट होतात आणि विदाऊट सोड्याचे सुद्धा बऱ्याचशा जणांचे तेलकट होतात. तर ते होऊ नये याच्यासाठी तांदळाचं पीठ. आणि किती टाकायचं ते डिपेंड आहे, म्हणजे किती पण टाकलं तरी चालतं. आता इथं मी साधारण 1.5 कप डाळ भिजत घातली होती, तर त्याच्यासाठी अर्धा ते पाऊण कप पीठ घ्यायचं. डाळ कशी भिजून जास्त होते ना, तर अंदाज घ्यायचा. आणि जर तुम्हाला वाटलं की पातळ झालंय तर पीठ थोडंसं आपण वाढवलं तरी चालतं, फक्त मग त्याप्रमाणे मीठ ऍडजस्ट करायचं. पीठ तयार झालं. किती टाकलं ते पीठ तांदळाचं? मी जवळपास अर्धा ते पाऊण वाटी तांदळाचं पीठ घातलं. म्हणजे तुम्ही जेवढी डाळ घेतली ना त्याच्या जवळपास अर्ध्या प्रमाणात पीठ घालायचं. तर हे बघ हे पीठ मी चांगलं मिसळून घेतलंय. मेदू वड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. हे बघ इतकं पण पातळ नसावं की असं चमच्याने पटपट पडेल. हे बघ मी असं धरल्यानंतर ते अगदी हळूवार पडते. तर आता पीठ तयार झालंय, वडे करायला. तर काही वेगळी पद्धत आहे का? वेगळी नाही, खरं तर तुम्ही अख्खा युट्यूबवर बघाल तर खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. खरी पद्धत सांगू का मेदू वडे करण्याची? एकतर हातावर करतात किंवा साऊथ इंडियामध्ये बऱ्याच जागी काय करतात, असा पेला असतो ना आपलं फुलपात्र, त्याला कॉटनचा कपडा बांधला जातो, त्याला पाणी लावतात, त्या कपड्यावर वडे ठेवून पटपट पटपट सोडले जातात. कपड्याने अजून चांगले. पण आता एवढं कोण करत बसणार, आपण वाटीने पण करूया. तर मी इथं हा मेजरिंग कप घेतलाय सपाट तळाचा. तुम्ही वाटी असेल तर ती पण घेऊ शकता, किंवा आपलं पळी असते ना त्याच्या मागची बाजू, त्याला थोडं पाणी लावायचं, ह्याच्यावर थोडंसं हे मिश्रण टाकायचं आणि याला थोडंसं पाण्यात हात घालून आकार द्यायचा. दोन्ही हात भरण्याची झंझट नाही, कारण की मेदू वडा हा असा इतका
चिकट किचकट नाही, चिकट पदार्थ आहे ना हात खूप भरतात. उलट पाणी लावलं ना तुम्हाला अजिबात चिटकत नाही ते हाताला. तयार झालंय. आता सोडून घेऊ. तेल आपलं कसं तापलं पाहिजे तर मध्यम गरम पाहिजे. खरं तर तेल नीट तापलंय का नाही ही ओळखणी पण कला आहे. तर हे बघा तेलामध्ये हे टाकलं की गोळा अगदी हळूवार वर आला की समजायचं तेल कमी गरम आहे, आणि जर एकदम पटकन वर आला पण करपला नाही की समजायचं मध्यम गरम आहे, आणि करपला की समजायचं जास्त गरम आहे. आपल्याला मध्यम गरम तेल पाहिजे. आता तेल तापलंय, गॅस आपल्याला थोडासा मध्यमच ठेवायचा, आणि हा कप अलगद या तेलामध्ये वडा बुडेल असा धरायचा. आता हे बघा मनाने आपण पाणी लावलं होतं ना त्यामुळे वडा अलगद तेलामध्ये सुटतो. दुसरा वडा करताना थोडंसं क्लीन करायचं, पाण्यात हात बुडवून थोडंसं पाणी लावायचं, आणि सेम प्रोसेस. येस, जसं लहान मोठी वाटी असेल तसं वड्याचा आकार पण लहान मोठा होत राहतो. ओके. आता हा वडा बघ ना पहिला टाकलेला कसं मस्त फुगलाय ना, लगेच कळतं जेव्हा वडा असा तरंगून आपोआप वर येतो ना तेव्हा तो छान झालाय, हे त्याची पावती. आता मी गॅस करते थोडासा कमी, आणि शक्यतो हे कमी फ्लेम वरतीच तळायचे, म्हणजे आतमध्ये पर्यंत तळले जातात. नाही तर काय वरनं कुरकुरीत होतो पण आतनं तो चिकटसर राहतो जर हाय फ्लेम वरती तळला तर. छान, तो पण छान फुगलेला आहे, आणि हा पण मस्त फुगायला लागलेला आहे. तर आता मध्यम गॅसच ठेवायचा आणि वडे छान कुरकुरीत तळून घ्यायचे. बरं, आता आपले वडे तळतायत तोपर्यंत थोड्याशा गप्पा पण झाल्या पाहिजेत. तर स्वयंपाक आता खूप दिवस झालं तू करतेस, रेसिपी करतेस, पण असं बऱ्याचशा वेळेस होतं की काहीतरी गडबड होती आणि स्वयंपाकाच्या बाबतीत तर इतके मजेशीर असे किस्से असतात. तसं काही कधी झालंय का तुझ्या बाबतीत? हो, खरं बघायला गेलं ना आपल्यालाच माहिती नसतं की आपल्यामध्ये काय गुण आहे, किंवा कितीतरी अशा गोष्टी असतात की म्हणजे आपण करायला एक जातो आणि वेगळंच काहीतरी होतं, असंही होतं. तर माझ्या बाबतीतले किस्सा म्हणजे खरं तर मला माहितीच नव्हतं की मला पुरणपोळी येते का. म्हणजे मी ज्यावेळी कॉलेज माझं झालं त्यावेळी मला भाजी पोळी वरण भात असा बेसिक स्वयंपाक यायचा, पण पुरणपोळी आणि भाकरी या दोन गोष्टी मला फारशा नाही जमायच्या, आणि मला माहितीच नव्हतं की हे मला येतं. तर माझं मी लग्नाच्या आधी म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी पुण्यात जॉब करायचे, माझं सासर पुण्याचं. जरी माझे मिस्टर डिफेन्स मध्ये असले तरी पण मी त्यांच्या घरी कधी कधी जायचे. मग एकदा गौरी गणपतीमध्ये मी गेले होते आणि मला सासूबाई काय म्हणाल्या की तू राहायलाच ये 2 दिवस, आता गौरी गणपती येतात. मग मी गेले, तिथं राहिले, आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गौरी गणपती गौरीच्या येणार असतात ना, संध्याकाळी गौरी येणार होत्या. आमच्याकडे पुरणपोळी करतात, आणि सासूबाईंनी पुरण मला शिजायला लावलं. त्यांनी आम्ही दोघींनी मिळून बऱ्यापैकी स्वयंपाक केला, आणि नेमकं त्यांना फोन आला की कुठेतरी पूजेला जायचंय अर्जंट. तर मला त्या काय म्हणाल्या की तुला सगळं स्वयंपाक येतो, तू पुरणपोळ्या कर, मी जाऊन येते. मी म्हणलं ठीक आहे. आता मी पुरण हटलं होतं, ते बारीक केलं, कणिक मळली, आणि मला एक धाकधूक होती. मी फोन पण केला माझ्या नवऱ्याला, मी काय करू, वाचवायला या. आणि काहीच कळत नव्हतं काय करायचं. तेव्हा असे छोटे छोटे फोन होते, युट्यूब पण नव्हतं माहिती, आणि माहित होतं पुरणपोळी करतात कशी, पण कधी केलीच नव्हती. आणि खरं सांगतेय ती पोळी मी आई करते ते बघून आठवून मी ती पोळी लाटली, आणि अशा मस्त पोळ्या फुगायला लागल्या. माझा कॉन्फिडन्स असतो ना तो लेवल अशी कुठं पोहोचली गाठली का. आणि मग थोड्या वेळानं सासूबाई आल्या, आणि मग काही पोळ्या राहिल्या होत्या त्या बघून खुश. आणि त्यांना माहितीच नाही की मला पुरणपोळी येत नव्हती, पण मी त्यांना परत सांगितलं लग्न झालं. सासूबाई म्हणजे तुमच्या आत्याच होत्या ना? हो आहेत, आत्याच आहेत. पण असा सगळा इतका स्वयंपाक येतो हे माहितीच नव्हतं. मग त्याच्यानंतर लग्न झाल्यावर मी सांगितलं की मला काही येत नव्हतं, पण मी घाबरून सांगितलंच नाही. सो असं झालंय माझ्या बाबतीत, आणि मग मला कळायला लागलं की चला कुछ तो है. नाही, असं होतं बरं का. म्हणजे प्रत्येकालाच येत असतं, नाही असं नाही. आपण आईचं पाहिलेलं असतं, बहिणीचं पाहिलेलं असतं, मावशीचं पाहिलेलं असतं, पण करायची वेळ येते तेव्हा मात्र मग घाम फुटतो जर एकटीने करायचं म्हटलं तर. बरं का की आपण म्हणजे काय म्हणतात त्याचं एक आपल्याला त्याचं थोडासा तरी सेन्स असला पाहिजे, एक कॉमन सेन्स असतो ना प्रत्येक गोष्टी. बरोबर आहे. कुकिंग सेन्स पण असेल ना तर तुम्ही पहिल्यांदा जरी करायला गेला आणि तुम्हाला एक बेसिक प्रोसेस माहिती असलं की ते होऊन जातं, येऊन जातं. बरोबर आहे. वडे पण मस्त छान जातात आणि दिसतायत अशा मस्त छान.
रंग हळूहळू येतोय त्याला. थोडं तळायला आणि खूप गडबड पण करायची नाही, कारण की हे वडे तळायला वेळ जातोच. तोपर्यंत तुम्ही तुमचं दुसरं काम करू शकता. मध्यंतरी एखाद वेळा ह्याला पलटायचं ना आपण आपलं दुसरं काम करायला. मला वाटतं आपण चटणी करूयात. हा, मी पण तेच म्हणणार होते. हे होतंय तोपर्यंत आपण चटणी करू, म्हणजे तुमचाही वेळ जास्त जाणार नाही. तर आता चटणीमध्ये काय वेगळं, आपली खोबऱ्याची कोथिंबिरीची चटणी साऊथ इंडियन करतात तशी. तर खोबरं घेतलंय, ओला नारळ साधारण 1 वाटीभर घेतलेलं आहे. आता ओला नारळ नसेल ना तर सुका नारळ सुद्धा खूप छान लागतो बरं का. सुका नारळ घ्यायचा, फक्त पाणी जास्त घालायचं आणि प्रमाण एवढंच घ्यायचं. 1 वाटी ओला नारळ, तेवढ्याच प्रमाणात कोथिंबीर, थोडंसं आलं घेतलंय, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, चवीपुरती साखर आणि मीठ घेतलंय. आता याच्यात तुम्हाला पाहिजे तर लसूण वापरू शकता, थोडेसे फुटाण्याची डाळ वापरू शकता. हो, ते पण वापरतात. आता हे सगळं आपण थोडंसं पाणी घालून वाटून घेऊ. तर वडे तळून होतात तर आपली जी बेसिक नारळाची चटणी मी वाटून घेतली. आता याची फोडणी मी करणार आहे. आता इथे कढईतलंच थोडंसं तेल मी या कडल्यात घेतेय. 2 तेल अगोदरच गरम आहे, त्यामुळे वेगळं गरम करायची काही आवश्यकता नाही. तेल चांगलं तापलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालायची. तर मोहरी चांगली तडतडली पाहिजे. तर यामध्ये घालायची हरभऱ्याची डाळ, थोडीशी उडदाची डाळ, अगदी चमचा आणि कढीपत्ता. ठीक आहे. हिंग पण घालतात, पण मी हिंग नाही घातला. आता माझ्याकडचा जरा हिंग संपला. याला मिसळायचं. कसं आहे ना, या फोडणीला फार जास्त असं गॅसवर ठेवायची गरज नसते. मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा. त्याचा फ्लेवर आहे तो फक्त तेलात यायला हवा, कढीपत्त्याचा आणि मोहरीचा. थोड्याशा डाळी लालसर करायच्या, अगदी किंचित. तर हे बघा, मस्त फोडणी झाली आहे. चटणीवर घालायची. खोबऱ्याची चटणी तयार. येस, मस्त फोडणी मिसळायची, चटणी तयार. आणि तोपर्यंत वडे सुद्धा छान असे तळले गेलेले. वड्यांचा रंग बघा किती एकसारखा आला ना, पूर्ण एकसारखा आलेला छान. आणि आतमध्ये पर्यंत हे तळले गेलेले. फोडल्यानंतर तोडल्यानंतर तर लक्षात येईलच, पण ते आत्ताच त्याच्या वरचा जो क्रंच आहे ना, येस, कुरकुरीत झालं. कारण तांदळाचं पीठ घातलं की होतातच ते कुरकुरीत. काढून घेऊया. येस. आणि आता वडे तुम्हाला जर बघितलं तर हे बघा, अजिबात तेलकट दिसत नाही. नाहीतर बघा असे तेल दिसतं, पण याच्यात अजिबात तेल पिलं जात नाही. तुम्ही कढईत पण बघाल तर आपण 2च वडे तळायला तेल ठेवलं होतं, तेवढंच तेल दिसतंय. आता हे वडे काढून घेऊयात. तुम्हाला क्रंच कळत असेल, आणि उरलेले वडे असेच करून घेऊ. चला तर मग अशा पद्धतीनं मस्त गरमागरम, मस्त खमंग कुरकुरीत अशा पद्धतीचे आपले हे मेदू वडे तयार झालेले आहेत. सरिता स्पेशल. नाही, रेसिपी अगदी साधी आहे, तुम्ही कितीदा तरी केली असेल. फक्त माझ्या काही जे बेसिक गोष्टी मी वापरते त्या मी शिकवल्या. कारण प्रत्येक घरात बघा, मेथीची भाजी काय अगदी एकसारखी नाही केली जात, थोडेफार चेंजेस असतात. आणि मग असं थोडंफार चेंज केलं की आपल्याला पण वाटतं चला काहीतरी वेगळंच. आणि कसं होतं, पदार्थ करण्याची पद्धत थोडी जरी बदलली तरी त्याची चव नक्कीच बदलते. तर त्याच्यामुळे हे तू वडे बघ ना, पूर्ण अजिबात कुठेच तेलकट अजिबात तेलकट झालेले नाहीये, लागत नाही. आणि एकसारखा रंग आलेला आहे. हो, सगळ्याच वड्यांना कुरकुरीत झालेले. पिठाची कमाल. याच्या अगोदर जर वापरलं नसेल तर एकदा वापरून बघायला काहीच हरकत नाही. चव बदलत नाहीये, मात्र तेलकटपणा कमी झालेला आहे आणि कुरकुरीतपणा वाढलेला आहे. फरक नक्की जाणवतो. तर मस्त मेदू वडे आणि सोबत हिरवीगार चटणी. सांबर पण तुम्ही खाऊ शकता, पण चटणी हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण की पटकन तयार होतो. मेदू वडे तळायला वेळ लागतो, पण चटणी मात्र झटपट होते, तर मग तुम्ही पटकन एन्जॉय करू शकता खाऊन. नाही, मेदू वड्याचं कसं आहे ना, तळायला जरी वेळ गेला तर बघ, डाळ भिजायला हार्डली 1 ते 1.5 तास. कोमट पाण्यात भिजवली तर अर्ध्या पाऊण तासात पण भिजते. वाटायची आणि वडे करायचे, काही सोडा घालायचं नाही, त्याला आंबवत बसायची गरज नाही, पटकन होतात. बरोबर आहे. चला सर्व करायला घेऊया. तर आपण रेसिपी शोचं शूट आज सरिताज किचन मध्ये केलेले. ही रेसिपी शोवरती अपलोड होणार आहे. सरिता, कसं वाटतंय तुला माझ्या चॅनलवरती रेसिपी करून? खरं तर वेगळं काहीच वाटत नाही, कारण तेच किचन आहे. आणि आपल्या बायकांचं कसं असतं, आपलं किचन असलं की आपण खूप कम्फर्टेबल असतो. पण तरी सुद्धा पूनम माझ्यासोबत होती, आणि कोणीतरी सोबत असेल तर असं गप्पा मारत, पण उलट छान वाटलं. कारण कधी पण रेसिपी करताना आपण जेव्हा एकट्या करतो ना, किती पण सुगरण असू दे बरं का, की
आपण एकटा असतो त्यावेळी आपण मनाने अगदी व्यवस्थित निगुतीने सगळं करतो, पण कोणी पण सोबत असू दे, तिला येत का नसेल आपण विचारतो हे बास का ग, ते बास का ग. तसंच आज आम्ही खूप दोघींनी खूप मस्त खेळीमेळीने गप्पा मारत मारत शूट केलं, त्यामुळे खरंच खूप छान वाटलं. सरिता किचनचा स्टुडिओ जरी असला तरी सुद्धा वेगळा अनुभव होता. कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी माझा चॅनल बघितला नसेल तर तुमच्यासोबत सुद्धा नाही, मला नाही वाटत असं काय झालं. नाही असं काही नाही की मी मगाशी म्हटलं की क्रिएटर जरी तुझे सबस्क्रायबर किती कमी जास्त असतात, प्रत्येकाचा मिक्स ऑडियन्स असतो. हो बरोबर. तुझे थोडेफार माझ्याकडे असतील, माझे आपल्या दोघींचे कॉन्टेंट बघत असतील, किंवा काही जण फक्त तुला बघत असतील, मला बघत असतील, पण सगळ्यांसोबत आजचा हा रेसिपी शेअर करताना मजा आली. गप्पा मारत मारत आम्ही खरं तर शूट नसताना खूप जास्त मजा केली. बरोबर आहे. आज शूटचं टायमिंग कमी होतं आणि गप्पाच मारण्यात जास्त वेळ गेलेला आहे. आणि संध्याकाळचे तर 5:30 झालेत. चटणी तर आहेच, आम्ही मस्त चहा करणार आहोत, एन्जॉय आणि अजून गप्पा मारणार. आणि खूप छान वाटलं पूनम तुझं. आणि मला सुद्धा आहे ना खूप छान वाटलं. छान असा अनुभव होता. पहिल्यांदा असं मी काहीतरी कोलॅबरेशन वगैरे केलेले, मस्त मज्जा आली. आणि सरिता बोलण्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे. म्हणजे असं आपण कसं म्हणतो की थोडंसं हां तिच्यासमोर मला असं वाटलं बोलायला, तसं वाटलं, अजिबात काही नाही. मस्त असं फ्रेंडली वातावरणात आम्ही रेसिपी शूट केलेल्या आहेत. हा वडा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. घरी ट्राय करायला तर काहीच हरकत नाहीये, आणि केल्यानंतर मात्र कमेंट करून सांगा कसा वाटला, कुरकुरीत झाला होता का तेलकट झाला नव्हता, हे सगळ्या गोष्टी कमेंट करून सांगा. मलाही सांगा तिकडे भेट करून, म्हणजे मला पण कळेल. चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या संध्याकाळी ठीक 9 वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत. चलो बाय बाय.